श्रीराम श्रीराम श्रीराम. रघुवीर भजनाची मानसी प्रीती लावो, रघुवीर स्मरणाची अंतरी वृत्ती जागो, रघुवीर चरणाची वासना वास मागो, रघुवीर गुण गाता वाणी नित्य रंगो. जानकी जीवन स्मरण जय जय राम. नमस्कार. काल आपण श्रीराम प्रभू, लक्ष्मण आणि विश्वामित्र अहिल्याश्रमामध्ये आलेले इथपर्यंत कालचा आपला कथाभाग होता. अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी आणि ती ब्रह्मदेवाची मुलगी. वास्तविक पाहता गौतम ऋषींनीच तिला वाढवलं होतं, पण पुढे तिचा विवाह गौतम ऋषींचीच झालेला आहे. अत्यंत रूपवान अशी होती आणि इंद्राला तिच्याबद्दलची अभिलाषा त्यावेळेपासून होती. गौतम ऋषींची तिचं लग्न झाल्यानंतर इंद्राला मनामध्ये ती निराशा राहिलेली होती आणि तो चडफडत राहिलेला होता. आणि एक दिवस गौतम ऋषी स्नानाला गेल्यानंतर त्याने ती संधी बघितली आणि अहिल्याशी व्यभिचार केलेला आहे. आणि त्याच वेळी गौतम ऋषी परत आले. सर्व प्रकार त्यांना दृष्टीस पडलाय आणि त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. कारण अपराध घडला की त्याला शासन हे व्हायलाच पाहिजे. अधर्माचरण दोघांच्या हातून झालेलं होतं. इंद्र हा देवांचा राजा असला तरी सुद्धा त्याला प्रायश्चित्त हे घ्यायलाच पाहिजे. त्यालाही शाप देण्याचं इतकं तपस सामर्थ्य हे गौतमांकडे होतं. आणि अपराध्याला जर वेळीच शासन केलं नाही तर सामाजिक नैतिक पातळी ही खालावते. शिक्षा म्हणून त्यांनी इंद्राचं शीश्न कापून टाकलेलं आहे, छाटून टाकलेलं आहे. आणि अहिल्याला सांगितलंय की तू मनाने आधी भ्रष्ट झाली आहेस आणि मग शरीराने भ्रष्ट झाली आहेस, आणि त्याकरता तुला समाजापासून लांब राहिलं पाहिजे की ज्या योगाने तुझा उपसर्ग समाजाला होणार नाही. म्हणून तुला एकांतात तपश्चर्या करावी लागणार आहे. कशा करता? तर मनशुद्धीसाठी. पत्नीच्या व्यापाचरणासाठी पतीही तितकाच जबाबदार असतो आणि त्यामुळे तिला शाप देऊन गौतम मुनी सुद्धा तपश्चर्येला गेलेले आहेत. तेव्हा तिने उशाप मागितलेला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलंय की जेव्हा प्रभू रामचंद्र हे विश्वामित्रांबरोबर ह्या वाटेने येतील तेव्हा तुझा त्यांच्या दर्शनाने उद्धार होईल. आता अहल्या ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे हल म्हणजे नांगर, की जिथे नांगर लागत नाही, चालत नाही, म्हणजेच ती ओसाड अशी जमीन आहे. तर अशी ही स्त्री म्हणजे दगडबंदी म्हणजे शिलावत होत झाली. काही ठिकाणी शिला या शब्दाचा अर्थ दगड म्हणजे निष्क्रिय असा सुद्धा घेतलेला आपल्याला दिसतो. जिचं संपूर्ण जीवनच शिलावत झालं ती अहल्या. समर्थांनी सुद्धा आपल्या एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की अहल्या शिळा राघवे मुक्त केली. हा श्लोक जेव्हा त्यांनी लिहिला तेव्हा समाज शिलावत झालेला आपल्याला दिसत होता, निष्क्रिय झालेला होता, पराक्रम त्यातील नाहीसा झालेला होता. दगडाप्रमाणे अचेतन असं संवेदना शून्य झालेला समाजाला समर्थांनी शिलावत संबोधून त्याला दुःखातून बाहेर काढण्याचं, त्याबद्दल दुःख व्यक्त केलंय. रामरायाच्या पदस्पर्शाने जसा अहिल्याचा उद्धार झाला त्याचप्रमाणे निष्क्रिय समाजाला संजीवनी मंत्र मिळावा, त्यांना चैतन्य मिळावं म्हणून रामदासांनी धनुर्धारी किंवा कोदंडधारी राम हे आराध्य दैवत समाजापुढे ठेवलेलं आपल्याला दिसतं. असा काही उल्लेख आहे की तिनं अधर्माचरण जाणून बुजून केलं, तर काही ठिकाणी ते नंतर तिला कळलं असा उल्लेख दोन्ही ठिकाणी आपल्याला आढळतो. पण कसेही झालं तरी स्त्रीची नामुष्की मात्र टळत नाही. म्हणून स्त्रीने आपला परका हे जाणलंच पाहिजे. संसारात नेहमी सतर्क राहिलं पाहिजे. आज तर स्त्री घराबाहेर पडली आहे, त्यामुळे स्वसंरक्षण करणं
ह्या दृष्टिकोन लक्षात घेतलाच पाहिजे. वंदनीय मावशींनी सुद्धा सेविकांना आपल्या वेळोवेळी सांगितलेले आहे की मन आणि मनगट हे दोन्हीही घट्ट करा, बळकट करा. अशी ही सुचूरभूत झालेली, पवित्र झालेली, आत्मिक बुद्धीसाठी तपाचरण केलेली ती अहल्या अधिक तेजस्वी, गौतमांना अनुरूप अशी संयमी आता झालेली होती. तिची गेलेली प्रतिष्ठा ही समाजामध्ये परत तिला प्राप्त मिळालेली आहे. म्हणजेच आपली संस्कृती काय सांगते, ती कशी श्रेष्ठ आहे हे आपल्याला पुन्हा सांगावंसं वाटतं की पतीच्या पुण्यामध्ये पत्नीला अर्धा भाग असतो. म्हणूनच काही धर्मकार्य करताना पत्नी ही पतीच्या उजव्या हाताला हात लावत असते, तर पत्नीच्या पापाचा वाटेकरी हा पती असतो. म्हणजेच आश्रमातून तिला शिक्षा देऊन गौतम मुनी सुद्धा तपाचरणाला गेलेले आपल्याला दिसतात. म्हणूनच ह्या अहल्येचा उद्धार केलाय असं इथे प्रभू रामचंद्रांनी असं इथे वर्णन आलेलं आहे. आता ह्या आश्रमातून निघून विश्वामित्र ऋषी रामलक्ष्मणांना घेऊन मिथिला नगरीत पोचलेला आहे. जनक राजाला ही वार्ता कळली. स्वागतासाठी ते सत्वर तिथे आलेत आणि विश्वामित्रांनी जनक राजाला सांगितलंय की धनुर्भंग यज्ञासाठी तुझे शिवधनुष्य ठेवले आहेस ते श्रीरामाला दाखव. त्या शिवधनुष्याचं श्रीरामांनी दर्शन घेतलेलं आहे. आणि याच मिथिला नगरीमध्ये अहल्या आणि गौतम यांचा मुलगा शतानंद हा जनक राजाचा पुरोहित आहे. यांची ही भेट या तिघांनी घेतलेली आहे. आता शतानंद म्हणतोय की मुने, माझ्या मातेचा उद्धार झाला का? तिला श्रीरामांचं दर्शन घडलं का? म्हणजेच त्याला सुद्धा आपल्या आईचा अपराध मान्य होता असं आपल्याला दिसतं. आणि विश्वामित्र तेव्हा सांगतात की सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे होत आहेत. म्हणजेच ऋषींनी हे एक नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम आखलेला आपल्याला दिसतो. दुसऱ्याच दिवशी दरबार भरलाय. सीता स्वयंवरासाठी आलेले अनेक राजे, ऋषीवर, नगरजन त्या दरबारामध्ये बसलेले आहेत आणि शिवधनुष्य सगळ्या सेवकांनी मिळून तिथे आणलेलं आहे. आणि ते शिवधनुष्य बघून सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटतंय, मनातून घाबरलेत की कारण पण असा होता की जो ह्या धनुष्याला प्रत्यंचा लावेल आणि त्यालाच ही सीता वरमाला घालेल. त्यामुळे किती जण नुसते पुढे आलेत, त्यांना हात लावू शकले नाहीत, त्याला हलवू शकले नाहीत आणि हात हलवत परत गेलेले आहेत. इतक्यात लंकाधिपती रावणही तिथे आलाय. आमंत्रण नव्हतं त्याला स्वयंवराला, म्हणून तो संतप्त सुद्धा झालेला आहे. आणि आपल्या शक्तीचा त्याला अत्यंत गर्व होता. आणि ज्याने कारण होता असल्यामुळे त्याची शक्ती खूपच होती की ज्याने प्रत्यक्ष कैलास पर्वत सुद्धा हा आपल्या दोन्ही हातांनी हलवलेला होता. आणि त्यामुळे साहजिकच त्याला असं वाटलं की हे शिवधनुष्य आपण लीलया उचलू शकू. मग दाण पावलं टाकीत तो तिथे दरबारात आलाय. शिवधनुष्याजवळ गेलाय. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. जनक राजाजवळ उभी असलेली सीता, तिने सुद्धा लंकापतीचं रूप बघून मनात घाबरली आहे आणि तिने आपल्या कुलदेवतेची प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. तोच मोठ्यांदा ओरडण्याचा आवाज आलाय आणि सीतेने डोळे उघडून बघितलं तर लंकाधिपती रावण जमिनीवर पडलेला आहे आणि त्याच्या अंगावर ते जड शिवधनुष्य पडलेलं आहे. त्याचा भार त्याला सहन होत नाहीये. त्याचा जीव अर्धमेला झालेला आहे. जनकाकडे तो मदतीचा हात मागतो आहे. सेवकांकरवी ते शिवधनुष्य उचलून पुन्हा जागेवर ठेवलेला आहे. आणि आता एक प्रकारची स्तब्धता त्या दरबारामध्ये राहिलेली आहे. कोणीही पुढे यायला तयार नव्हतं. शेवटी जनकाने विचारलं की निर्वैर भूमी झालेली आहे का? असा एकही वीर भूमातेच्या भूतलावर नाही आहे का? आणि तेव्हा विश्वामित्रांच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्र
हे जागेवरनं उठलेले आहेत. प्रथम त्यांनी त्या विश्वामित्रांना नमस्कार केलाय, नंतर धनुष्याला नमस्कार केलाय, सगळ्या दरबारात बसलेल्यांना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना नमस्कार करून, वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतलेत आणि प्रत्यंच्या लावण्यासाठी तयार झालेले आहेत. आता सीतेने रामाकडे बघितलंय. तिच्या मनात विचार येतोय की एवढे मोठं शिवधनुष्य हा इतका सुकोमल असणारा असा रामचंद्र उचलू शकतील का? आणि त्याला तो धनुर्भंग करायला लागणार, तरच मी त्यांना वरमाला घालू शकते. म्हणून ती शंकरांची प्रार्थना करते की हे शिवा, हे तुझं शिवधनुष्य आहे, तू मंगल करणारी अशी देवता आहेस, माझ्या जीवनाचं मंगल कर, तुझं हे धनुष्य हलकं कर की ज्यामुळे ते रामाला सहज उचलता येईल. मग तिने गौरीची सुद्धा प्रार्थना करते की ही शक्ती माते, मी तुझ्याजवळ मागणं मागतेय की हे शिवधनुष्य उचलण्याची शक्ती माझ्या या रामाला दे आणि मनगटात येऊ दे आणि तो सहज त्याचा भंग करू शकू दे. आणि त्याच वेळेपासून लग्नाच्या वेळी गौरीहर पूजनाची प्रथा पडली असावी. आपण लग्नाच्या वेळी माझ्या जीवनाचे कल्याण कर, मंगल कर अशी प्रार्थना करत असतो. कारण लग्न म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असतो. पण ही भावनाच आता उरलेली दिसत नाही, फक्त एक रिवाज म्हणून तो राहिलाय. अक्षरशः मी पाहिलंय की गौरीहार पुजताना मुली मैत्रिणींशी बोलत असतात, एकीकडे ब्युटिशियन त्यांची केशभूषा करत असो, पण इतक्यामध्ये वीज कडकडावी त्याप्रमाणे मोठा ध्वनी आलाय आणि राम धनुष्याला प्रत्यंच्या लावणार इतक्यात ते धनुष्य भंग पावलंय, जमिनीवर पडलंय. आपल्या सख्यांसमवेत लज्जित झालेली अशी सीता रामचंद्रांना वरमाला घातलीय. आणि हा सगळा वृत्तांत जनकराजाने दशरथ राजाला कळवून विवाहासाठी आमंत्रित त्यांनी केलेलं आहे. दोन्ही घरांचे कुलगुरू एकत्र येऊन वधूवरांच्या कुंडल्या एकमेकांशी पटतात की नाही हे बघितलंय आणि दोघंही एकमेकांना अनुरूप आहेत असं ते सांगतायत. आता अनुरूप असं नुसतं हल्लीच्या काळामध्ये अनुरूप विवाह संस्था आहे, पण खरोखरच पती पत्नी अनुरूप असतात का हो? याच्यासाठी आमच्या मावशी केळकर ह्या अत्यंत सुंदर उदाहरण देतात की अनुरूप शब्दाची व्याख्या काय. तर एक व्यवहारातलं उदाहरण ते देतात की 1 किलो साखर आणली आणि तिचे 2 भाग केले, एक काचेच्या बरणीत ठेवली आणि एक पितळ्याच्या डब्यात ठेवली. 8 दिवसांनी तीच साखर एकत्र केली आहे, तर आपल्याला समजणार नाही की पितळी डब्यात कुठली होती आणि काचेच्या बरणीत कुठली होती. पण हे अनुरूप झालं का? तर नाही, हे एकरूप झाले नाही, एकरूप किंवा समरूप झालेले आहेत. पण आपल्याला प्रश्न आहे तो अनुरूपता म्हणजे काय? तर पुन्हा ते व्यवहारातील उदाहरण देतात की एका काचेच्या बाटलीत लिंबाचा रस ठेवला आहे, एका पितळी याच्यामध्ये साखर ठेवलेली आहे आणि ते दोन्ही एकत्र केले आणि त्यांना ढवळून एक जीव केलाय. आता त्यामुळे साखरेला किंवा रसाला स्वतंत्र अस्तित्व राहिलेलं नाहीये की दोघंही एकमेकात मिसळून गेलेली आहेत. पण तरीसुद्धा लिंबाचा आंबटपणा आणि साखरेची गोडी त्याच्यातली संपणार नाहीये. म्हणजे दोघांचे गुणधर्म कायम राहिले आणि दोघांच्या संयोगातून जो नवीन पदार्थ निर्माण होतो तो म्हणजे सरबत, हा सुद्धा तितकाच चांगला असतो आणि तो उत्कृष्ट असतो. म्हणजेच दोघांच्या संयोगातून पती आणि पत्नी यांचा अनुरूप अशा जीवनातील तिसरा मानव जन्माला यायचा असतो. म्हणून ती एकमेकांना पूरक असण्याची आवश्यकता असते. म्हणून कारण पती हे बाह्य जीवन, तर पत्नी हे पतीचे अंतर्व्यापी असते. म्हणूनच एकमेकांना आधार द्यायचा असतो, मार्गदर्शन करायचे असते, सावरून घ्यायचे असते. जेव्हा एकमेकांच्या जीवनातील उणिवा तुम्ही दूर कराल तेव्हाच तुम्हाला अनुरूप जोडपं असं म्हटलं जातं. आणि असंच जीवन राम आणि सीता ह्यांचं आहे. योग्य दिवस पाहून त्या दोघांचा विवाह करण्यात आलाय आणि त्यानंतर
अनुक्रमे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा विवाह सुद्धा उर्मिला, नंतर मांडवी आणि श्रुतकीर्ती ह्या सगळ्यांशी विवाह करण्यात आलेला आहे. आणि मग मोठा कार्यक्रम समारंभ होऊन असं ते पुन्हा निघालेले आहेत. तेव्हा भरताचा मामा हा दशरथाला म्हणतो की मी मुलांना बरेच दिवसात आजोळी आले नाही आहेत, त्यामुळे मी नेतो. तेव्हा दशरथ म्हणतोय की चौघांना एकदम नेऊ नकोस, मला चैन पडणार नाही. तेव्हा तू भरत आणि शत्रुघ्न यांना तू आजोळी नेऊ शकतोस. इकडे त्यांना अयोध्येला येता येता मध्ये परशुरामांची गाठ पडली आहे. परशुरामांनी सुद्धा रामाची परीक्षा घेतली आणि जेव्हा राम हा अवतार आहे असं समजून ते पुन्हा महेंद्र पर्वतावर तपश्चर्येसाठी गेलेले आहेत. आता इकडे कौसल्येला दशरथ राजा हा उपदेश करतोय. म्हणजे आपण मुलीला उपदेश करतो की सासरी गेल्यानंतर आई वडिलांच्या जागी सासू सासऱ्यांना मान, बहीण भावांच्या इथे दीर नणंदा यांना मान. पण दशरथ राजा म्हणजे स्वतः सासरा सासूला उपदेश करतोय की तू आता अतिशय तिची काळजी घेतली पाहिजे. आणि इथे उदाहरण दिलंय की जसं पापणी डोळ्याची काळजी घेतो तसं सुनेची काळजी सासूनी घ्यायची आहे. बघा इथे किती सुंदर असा उपदेश हा सासूला मिळालेला आहे. पण आजकाल आपल्याला सिरियलमध्ये, व्यवहारामध्ये हा उपदेश पाळताना दिसत नाही. म्हणजेच राजांनी सुद्धा आपल्या बायकोला हा उपदेश केलेला आहे. त्यानंतर राजा अयोध्येमध्ये आला आहे, सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला राजाला असं वाटायला लागलं, दशरथ राजाला, की आता आपण वृद्ध झालोय, आपण आता रामाला युवराज्याभिषेक करूया, हा विचार मनात येताना आल्यानंतर त्यांनी प्रजाजनांचं, मंत्रिमंडळाचं त्यांचा सुद्धा कौल घेतलेला आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतंय? म्हणजेच त्यांनी स्वतःची इच्छा त्यांच्यावर लादलेली नाहीये. आणि त्यानंतर सुद्धा सगळ्यांनी होकार दिलाय तरी सुद्धा त्याचं मन हे समाधानी झालेलं नाही. आणि तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही रामाला का म्हणून युवराज्याभिषेक करायला सांगता? अजून माझ्या मनाचं समाधान झालेलं नाही. त्यावेळेला प्रजाजन सांगतात की हे राजन, तू आता वृद्ध झालेला आहेस आणि राम हा तितकाच योग्य असा राजा होऊ शकतो आणि हे तुला जिवंतपणी बघायला मिळेल. यासाठी आम्ही राजा रामाला युवराज्याभिषेक करावा असं आम्ही जाहीर करतोय, अशी तुला आम्ही आमची मागणी सांगतोय. इकडे राज्याभिषेक ठरलाय उद्याच्याच वेळेला. आणि त्या वेळेला परमेश्वराची पूजा ही कौसल्या करत होती. साहित्य, कारण जेव्हा रामानी हे सांगितलंय कौसल्याला, तेव्हा कौसल्या म्हणते की जे माझं स्वप्न होतं ते आज उद्या पूर्ण होणार आहे. परंतु अशा ह्या म्हणजे आपण संकट पडलं की फक्त आपण भगवंताला आठवतो, पण खरा सात्विक गुण कसा असतो ते इथे कौसल्याच्या इथे आपल्याला दिसतं की तिने तेव्हा सुद्धा भगवंताची प्रार्थना केलेली आहे की एवढा राज्याभिषेक माझ्या रामाला होतोय तर तू तिथे तो निर्विघ्नपणे पार पडू दे. आणि ह्या दासी पूजा साहित्य नेताना मात्र तिथे कैकेयीची दासी मंथरा त्यांना भेटली. त्यांचा आनंद बघून तिने सुद्धा विचारलंय की कसली तुमची घाई गडबड चालली आहे? तेव्हा त्यांनी सांगितलंय की उद्या राजकुमार रामाला युवराज्याभिषेक होणार आहे. ही बातमी तिच्या कानात पडल्यानंतर मात्र एखाद्या गरम तेल घातल्यानंतर जशी अवस्था कानाची होते तशी तिची झाली आहे. ती हातातलं काम ठेवून लगबगीने कैकेयीच्या महालामध्ये येते. कैकेयीला ही बातमी सांगते, पण तिला दुःख व्हायच्या ऐवजी तिला अत्यंत आनंद होतोय. ती गळ्यातला हार तिला काढून देते की इतकी शुभ वार्ता तू आज मला तुझ्या तोंडाने सांगितलीस. पण मंथरा स्वस्थ बसलेली नाहीये. मंथरा सांगते, अगं वेडे, तुझं हित अहित
हे तुला समजत नाही आहे. ती परोपरीने समजून सांगते तरीसुद्धा कैकेयीला ते पटत नाही आहे. आणि मग शेवटी ती कैकेयीला सांगते की तू किती अज्ञानी आहेस. हे सांगताना ती तिला स्पर्श करते आणि मग त्या स्पर्शाने तिच्या मनातला जो कली होता, तो कली म्हणजे वाईट घटना घडवणारा असा हा कली ह्या कैकेयीच्या शरीरामध्ये प्रवेश केला आहे. आणि मग मात्र मंथरा जे सांगते ते तिला खरं वाटायला लागलं आहे. आणि मग सगळं मंथरेंनी सांगितलं की भरताला राज्य दे. वास्तविक पाहता तिचं लग्न त्यासाठीच झालेलं होतं की अश्वपती राजाने सांगितलं होतं, कारण राजा त्यावेळेला वृद्ध होता आणि ही कैकेयी तरुण होती, म्हणून हिच्या पुत्राला राज्य मिळावं या अटीवर मी तुझी मागणी मान्य करतोय. आणि हेच पुन्हा जे त्यावेळेला शंभरासुराच्या वेळी युद्धामध्ये तिने राजाचे प्राण वाचवलेले असतात, त्यावेळी दशरथ राजाने तिला 2 वर दिलेले असतात. आणि ते वर घ्यायची आता तुझी संधी आलेली आहे. यावेळे तू गप्प बसू नकोस. तेव्हा मी काय मागू असं मंथरेला विचारल्यानंतर ती म्हणते की एका वराने भरताला राज्य माग आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवासात पाठव. ती म्हणते भरताला राज्य देणं हे इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या रामाला वनवास कशासाठी. तेव्हा मंथरा सांगते की तो 14 वर्ष तिकडे जनतेच्या डोळ्यापुढून बाजूला राहिला की त्याच्याबद्दलचं प्रेम जनतेला वाटणार नाही. आणि दंडकारण्यामध्ये अनेक राक्षस आहेत, ते राक्षस त्याला खाऊन सुद्धा टाकतील. म्हणजे भरताचा सगळा मार्ग जो आहे तो निष्कंटक होईल. आणि ह्याकरता तू क्रोधागारात जा आणि राजाकडून हे वर कबूल केल्याशिवाय तू त्यांच्याशी एकही शब्द बोलू नकोस. असं हे सगळं मंथरेने सांगितलं आहे. आणि मग ह्या योजनेप्रमाणे कैकेयी क्रोधागारात जाऊन बसते. त्यावेळेला मात्र अख्खी रात्र तिची समजूत घालताना गेली आहे, परंतु आपल्या विचारावर ती ठाम राहते. हा सुद्धा ह्या सगळ्या ऋषींचाच सगळा जो त्यांनी बेत ठरवलेला होता रावणाला मारण्यासाठी, त्यातलाच हा एक भाग आहे. कारण त्याचं असं झालेलं होतं की कैकेयी ही लहान असताना तिने दुर्वास ऋषींची खूप सेवा केली. आणि एक दिवस मात्र बालसुलभ भावनेने तिने दिव्याची काजळी त्यांच्या तोंडाला लावली. आणि हे जेव्हा तपाला बसलेल्या दुर्वास मुनींना कळलं, तेव्हा त्यांच्या मुखातून असा शाप दिला की तुझं तोंड सुद्धा काळं होईल. म्हणून आजही आपल्याला दिसतं की कोणत्याही मुलीचं नाव आजपर्यंत पुन्हा कैकेयी ठेवण्यात आलेलं नाही. तेव्हा अश्वपती राजा म्हणतो की ह्या मुलीने तुमची सेवा केली आहे गुरुवर, तर तिला काहीतरी उशाप द्या. आणि म्हणून ते म्हणतात की ज्या हाताने तिने माझी सेवा केली ते हात बळकट होतील. आणि म्हणूनच त्या हातांच्या मुळेच ती शंभलासुराच्या युद्धामध्ये दशरथाचा प्राण वाचवू शकली. म्हणजेच जर आपण ऋषींची काय होती योजना, तर इथून राम जर बाहेर पडलाच नाही तर मात्र तो रावणाशी लढणार कसा. आणि ह्याच्यामध्ये त्यांना कैकेयीने सुद्धा साथ दिलेली आहे असं आपल्याला दिसतं. आणि ह्या 2 वरांसाठी ती इथे हटून बसलेली आहे. त्यावेळेला रामाला सुद्धा बोलावणं केलेलं आहे. आणि रामाला दशरथ राजा सांगू शकला नाही की त्याला काय वाटतंय. तेव्हा कैकेयी सांगते की ते तुला सांगायला घाबरतायत. तेव्हा राम म्हणतोय की जी काही पितृआज्ञा असेल ती मी नक्की पाळेन. माते वडिलांच्या मनात काय आहे हे तू मला सांग. आणि तेव्हा ती सांगते की भरताला राज्य आणि तुला 14 वर्ष वनवास. त्यावेळेला राम आनंदाने हे वनवास भोगायला तयार होतो. म्हणजे रामाची स्थितप्रज्ञता इथे आपल्याला दिसते की त्याच वेळेला त्यांना खरं म्हणजे युवराज्याभिषेक होणार असतो, पण तरीसुद्धा आज्ञेने वनवासात जायला लागलं तरीसुद्धा आपण तिथे जाणार आहोत. अशी फक्त कैकेयीला तो सांगतो की मी कौसल्या मातेची
आज्ञा घेऊन लगेचच वनवासात जाईल. कारण पितृ आज्ञा पाळणं हा मुलाचा धर्म आहे. आणि तो लगेचच कौसल्याच्या महालात गेलेला आहे. आता त्याला आसनावर बसण्याचा अधिकार नाही. मला दर्भासनाचा हक्क प्राप्त झाला आहे असं तो सांगतोय आणि सगळी हकीकत कौसल्याला सांगतोय. निरोप घेतोय. अनेक प्रकाराने आईचं सुद्धा सांत्वन केलंय, कारण ती सुद्धा निघालेली आहे की मी तुझ्याबरोबर येते. पण तो तिला समजावून सांगतोय की तुझा पत्नी धर्म हा अधिक श्रेष्ठ आहे आणि तो तुला निभवायला हवा. तातांचं मन आता तुला सांभाळायचं आहे, त्यामुळे तू इथेच राहा. हा रामाचा सल्ला कौसल्या मानतीये. आणि पुढे हा माझ्या दैवातच वनवास आहे असं म्हटल्यानंतर मात्र लक्ष्मणाला हा दैववाद पटत नाही. कारण तो राजस गुणांचा आहे आणि राम हा सात्विक गुणांचा आहे. त्यामुळे राम हा शांत विचार करू शकतो. पण राजस गुण असणारा लक्ष्मण मात्र लगेच संतप्त होतो. आणि लक्ष्मण तो म्हणतोय की माझ्या खांद्यावर धनुष्य आहे, मी कोण तुला राज्याच्या गादीवर बसण्यापासून अडवू शकतोय हे बघतोच. आता मी इथे तुझ्या दैवाच्या आड मी पराक्रमाची जोड देतो आणि तुम्हाला सिंहासनावर बसवतो. तेव्हा तिथून राम त्याला समजावतोय आणि तो सीतेच्या महालात गेलेला आहे. त्यांचा तो उदास चेहरा बघून प्रश्नांचा मढीबार ती करतीये. सर्व हकीकत रामांनी सांगितल्यानंतर तात्काळ ती म्हणतीये की मीही तुमच्याबरोबर वनवासाला येते. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. ती म्हणते वनवासात कष्ट दुःख कितीही असले तरी सुद्धा मी तुमच्याबरोबर येणार. कारण मी लहानपणी ऐकलेलं आहे की माझ्या नशिबामध्ये वनवास आहे. शिवाय दंडकारण्यात राम सांगतायत की अनेक राक्षस आहेत, ते तुला पळवून नेतील. तेव्हा मात्र सीता संतप्त होती आणि म्हणतीये की रामा, आपण माझं रक्षण करू शकत नाही म्हणून तुम्ही मला भरताकडे सांभाळण्यासाठी ओपवता का? ज्याच्याजवळ पौरुष नाही तोच आपली पत्नी दुसऱ्याला सांभाळायला सांगतो. आणि हे सीतेचं आदर्श चित्र आपण डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आधी शांततेने सांगणारी सीता, संयमाने सांगणारी सीता, पण जेव्हा निकराने राम तिला नाही म्हणतो तेव्हा ती त्याचं पौरुषत्व जागृत करते. आणि असा पती तुम्ही आहात म्हणूनच माझ्या वडिलांनी तुम्हाला दिलेला आहे. आणि हे जर माझ्या वडिलांना जनक राजाला कळलं तर त्यांनाही असं वाटेल की माझ्या नगरात धनुर्भंग करणारा कोणी नव्हता पुरुष, म्हणून हा वेशधारी स्त्री तर नव्हती ना. हे रघुकुल दीपका, आपल्या पूर्वजांचा पराक्रम तरी विचार करा. या अशा शूरवीरांच्या कुळामध्ये श्रीरामचंद्रांचा जन्म झालाय ना. मग मात्र माझी मान शर्मेने खाली जाईल, भला ती खाली घालावी लागेल. हे रामा, आपल्याला हे खचितच आवडणार नाही. आणि हे इतकं संभाषण ऐकून राम अत्यंत प्रसन्न झाले आणि ते म्हणतायत की जानकी, तू दोन्ही कुळांची कीर्ती वाढवण्याचे विचार प्रकट केलेले आहेस. मला फार आनंद झालाय. मी तुला माझ्याबरोबर येण्याची आज्ञा देत आहे. राम आणि जानकी वनवासाला जाण्याच्या तयारीला लागलेत. आपण इथेच आजचा भाग थांबवतोय. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या तो इतर सुहृदांना सुद्धा पाठवा, हीच माझी नम्र विनंती. सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम, सीता राम 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 राजा राम राम राम. सीताकांत स्मरण जय जय राम.